ओके. आपण एका गाथेतील एका वाक्याचा जो संदर्भ घेतला, त्याला धरून आपण बोलूया. धम्मं सतिपट्ठाण हा मुद्दा आपण थोडासा लक्षात आला असेल. कायेत उतरून जाणिवा चित्त. धम्मं कायेन पश्यति. धम्म जे आहेत, धम्म म्हणजे मनोधम्म म्हणजे आपला अंतर्विश्व. धम्म आणि त्यातल्या त्यातल्या प्रक्रिया, त्यातलं त्यातला कार्यकारण भाव, त्यातलं सत्य म्हणजे अस्तित्वाचं सत्य, संस्कारित अस्तित्वाचं सत्य म्हणजे जे ज्याच्यामुळे समजतं, ते मनोधम्मामुळे समजतं. आणि मनोधम्म म्हणजे धम्म तिथपर्यंत पोहोचल्यावरच आपल्याला तो मुक्तीचा मार्ग दिसतो. तर मनापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला जिथं मन आहे त्या कायेत उतरावं लागतं. म्हणजे कायानुसतीमध्ये आधी यावं लागतं. कायेचं भान आधी आलं पाहिजे. कायेची सती आली पाहिजे म्हणजे कायेची जागृती आपल्याला आली पाहिजे. अंतर्बाह्य कायेची जागृती. पण ती आत उतरून येते आणि आत उतरण्यासाठी बुद्धांनी आनापानचा आधार घ्यायला सांगितलं असावं, असं आपल्याला सूत्रामधून लक्षात येतं. म्हणून धम्मं कायेन पश्यति, कायेने धम्म अनुभवायचे, तर मग कायेत उतरावं लागेल आणि कायेत उतरण्यासाठी आपल्याला श्वासाचा आधार घ्यावा लागतो, बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे. आणि श्वासाचा आधार कसा घ्यायचा, याच्यावरच एक थोडंसं मी आधी आता प्रकाश टाकतो. कारण आता झालंय काय, की तुम्ही एकदम निब्बाणाचा विषय घेतल्यामुळं मला आता आता असं वाटतंय, की आपण 4 आर्य सत्य, 4 आर्य सत्यातले 3 सत्य आज पूर्ण करतोय. आणि नंतर तुमच्या नियोजनानुसार, प्रोग्रामनुसार आपण अष्टांग मार्गामध्ये उद्या उद्या किंवा मंगळवारी जंप मारणार आहोत. जशी आज आपण निर्वाणात जंप मारतोय, तशी आपण नंतर अष्टांग मार्गामध्ये जंप मारणार आहोत आणि जंप मारणं याचा अर्थ आपण अ, आपला प्रवास पूर्ण झाला नाही. आपण लॉजिकल जंप आहे ती, तार्किक जंप आहे. तशी आता आपण एक तार्किक जंप आपण आता निर्वाणात मारूया. कायेत उतरायचं, तर ते आनापानच्या आधारे उतरायचं म्हणजे श्वासाच्या आधारे उतरायचं असं असं सूत्र आपल्याला सांगतं, है ना? तर आता श्वासाच्या आधारे कायेत कसं उतरायचं, हाच एक मुद्दा थोडासा माझा वेगळा अनुभव मी तुम्हाला सांगतो. वेगळा नाही आहे तो, नैसर्गिक अनुभव आहे. 2000 साली मला असं एकदा जाणवलं. 2000 मध्ये मी एकांतवासात होतो कोल्हापूरला आणि एका कामासाठी मी तिथे होतो आणि एकटाच असायचो जास्त करून माझ्या फ्लॅटवर आणि माझी बाकीची कामं करून, ट्रान्सलेशन करून, प्रॅक्टिस करून, वर्ग, धम्मवर्ग घेता मी एक दिवस मला असं अचानक जाणवलं, की श्वास मी घेत नाही, मी सोडत नाही. हे शरीर, ही काया आतून आत श्वास घेते, आतून बाहेर सोडते. आणि आत्ता आपण या क्षणी वर्तमानात आत्ता सध्याच लगेच तो अनुभव घेऊ शकतो, की श्वास हा बाहेरून आत येत नाही. श्वास हा जणू काही आतून घेतला जातो. म्हणून आपल्या हे जे धड आहे खांद्यापासून कमरेपर्यंत हे जे धडाची जी पोकळी आहे, याच्यामध्ये आपण थोडंसं अ, श्वासाच्या निमित्तानं अनुभव घेऊन पाहिला, तर आपली जी पोटाची हालचाल आहे, जी मागे-पुढे होते, छातीची हालचाल आहे, तिचं आकुंचन प्रसारण चाललेलं आहे आणि या छातीच्या आणि पोटाच्या मध्ये जो श्वासपटल आहे, त्या श्वासपटलाचं जे आकुंचन प्रसरण आहे, अप डाऊन चालू आहे,
त्याच्यामुळं जी पोकळी निर्माण होते, ती पोकळी व्यापण्यासाठी बाहेरून हवा आत येते. श्वास बाहेरून आत येत नाही, तो आतून घेतला जातो. अनुभव घेऊन पहा. आणि हा जो मला 2000 साली आलेला जो अनुभव आहे, छोटासाच आहे. परंतु त्याने माझं एकदम वेगळंच विश्व माझं ओपन केलं प्रॅक्टिसचं. त्याच्या आधी मी 20 वर्ष प्रॅक्टिस केली. 2000 साली मला जे काही जाणवलं ते हे असं, की आपली काया शरीर हे आतून आत आन करतंय, आतून बाहेर अपान करतंय आणि हे जन्मापासून सुरू झालेलं आहे. जन्मापासून ते आत्तापर्यंत चाललेलं आहे. माझं आता 71 वयापर्यंत चाललेलं आहे आणि नैसर्गिकपणे चाललेलं आहे. आपण श्वास घ्यायची आणि सोडायची आवश्यकताच नाही. आपण श्वास घेतच नाही आणि आपण सोडतच नाही. तो नैसर्गिकपणे चालू आहे. आत्ता चालू आहे. त्याच्या निमित्तानं आपण कायेमध्ये शिरतो. आपण शिरतो म्हणजे आपली जाणीव आपली जागृती जी आहे, ती त्याच्या निमित्तानं कायेमध्ये उतरते आणि त्याचा जितका जास्त आपण अभ्यास करतो, प्रॅक्टिस करतो, आनापानसतीची या धडामध्ये, या कायेमध्ये ती प्रॅक्टिस करता आपण नॅचरली कायानुसतीमध्ये उतरतो. आणि हे ते आनापानसती सूत्र सांगतं. 118 नंबरचं मध्यम निकायमधलं संदर्भासाठी सांगतो. विवेकला माहिती आहे कारण त्यांच्याकडे ते छोटी प्रॅक्टिसचं पुस्तक मी दिलेलं आहे. तर आनापानसती अ, काहीतरी करण्याची गोष्ट नाही. जे होतं तेच अनुभवण्याची गोष्ट आहे. आणि होतंय काय, तर ही काया आतून आत आन करते. आतूनच आत आतून अपान करते म्हणजे श्वास बाहेर पडतो. तर ते जे चाललेलं आहे नैसर्गिकपणे जन्मापासून आत्तापर्यंत, त्याच्याशी आपला संपर्क जर नसेल, तर आपण कधीच धम्माच्या प्रवाहात येऊ शकत नाही. म्हणजे धम्मानुसती होऊ शकत नाही. पण आधी आपल्याला हे कायेत उतरावं लागतं. कायेत उतरलं की मग काया ही जिवंत आहे. जसं मगाशी मी म्हटलो, काया ही जिवंत आहे. जिवंत कायेमध्ये या जाणीवांमध्ये त्याला पालीमध्ये वेदना म्हटलेलं आहे. या जाणीवांमध्ये सुख आणि दुःख आहे. ते आपल्याला आधी जाणवतात. ते तर सतत चालूच आहे. सुख-दुःखाचे हेलकावे आपले सतत चालू आहेत. आणि जेव्हा आपण ते सुख आणि दुःख जाणीवांमध्ये जाणीवांच्या संपर्कात येऊन म्हणजे ते येतोच आपण. कायेत उतरलो म्हणजे जाणीवांच्या संपर्कात आलोच. कारण काया आणि जाणीवा वेगळ्या नाहीत. तसं काहीच वेगळं नाही. सगळं तिथंच आहे. एकाच जागी आहे. तर कायेमध्ये आपण श्वासाच्या आधारे उतरलो, हळू प्रॅक्टिस करता. आता मी प्रॅक्टिस पूर्ण सांगू शकत नाही. कारण तो एक वेगळा भाग आहे. परंतु फक्त एक आराखडा फक्त आपल्या समोर ठेवतो आणि निब्बाणाचा विषय पूर्ण करतो, जो आपल्याला दिलेला आहे. तर या धडामध्ये धड म्हणजे आतली पोकळी, ज्याच्यात ते आन आणि अपान चालू आहे, ज्याच्यामुळे ही पोट, छाती, श्वासपटल याची जी हालचाल चालू आहे, त्याच्यातल्या ज्या जाणीवा आहेत, वेदना आहेत, फीलिंग्ज आहेत, त्या फीलिंगच्या निमित्तानं आपण कायानुसती आणि वेदनानुसतीमध्ये उतरून सुख-दुःखाचा अनुभव घेतो. तो गोंधळ असेल, पण त्याच्यामध्ये सुख-वेदना आणि दुःख-वेदना आपल्याला जाणवतात. त्या फीलिंग जाणवतात. त्या एकाएकी सगळ्या जाणवणार नाहीत. आधी सगळा गोंधळ, सगळा मेस, गुंतागुंत ती सगळी जाणवणार. पण त्याच्यामुळे त्याचं भान येणार, त्याची सती येणार आणि त्यातला दुःख हा आपला प्रॉब्लेम आहे. पहिलं अरे सत्य. सुख हा प्रॉब्लेम नाही. सुख तर पाहिजेच. परंतु आपल्याला सुख नाही पाहिजे खरं म्हणजे. आपल्याला दुःखमुक्ती पाहिजे असते. म्हणजे निब्बाण पाहिजे असतं. निब्बाणासाठी सगळी धडपड चाललेली आहे. तर ते आपल्याला माहिती नाही कशासाठी चाललंय सगळं.
तर ह्या निमित्तानं त्या गोष्टी आपल्याला हळू-हळू क्लिअर होत जातात, की आपली जगण्यातली धडपड ही निर्वाणासाठीच आहे, निब्बाणासाठीच आहे, दुःखमुक्तीसाठीच आहे. पण ते शब्दही आपल्याला माहिती नसतात आणि ती आपली साधना पण तशी चाललेली नसते. तर निब्बाणाकडे जायचं असेल, दुःखमुक्तीकडे जायचं असेल, तर आधी दुःखाशी संपर्क आला पाहिजे. म्हणजे दुःख आधी समजलं पाहिजे आणि दुःख हे या जाणीवांमध्ये आहे, या वेदनांमध्ये आहे. तर कायेत उतरल्यानंतर ज्या जाणीवा, ज्या वेदना आपल्याला टॉप टू बॉटम हळू-हळू अनुभवाला येतात, डोक्यापासून पायापर्यंत, जे आपल्याला थोडं-थोडं करून अनुभवायला येतात, त्याच्यातलं दुःख आपल्याला जेव्हा लक्षात येतं, दुःख बोध होतो, दुःखाचं सत्य कळतं, वास्तव कळतं. मग आपल्याला हे कळतं, की या दुःखाचं जे कारण आहे, ते आपल्या चित्तामध्ये आहे. तर चित्त म्हणजे जे चेतवतं ते, जे विचलित करतं ते, जे विचलित होतं ते, ज्याच्यामुळं खरंच दुःख आहे आणि सुख पण आहे. तर त्या चित्तामध्ये ती जो आपला कालचा तृष्णेचा विषय जो तो चित्तामध्ये आहे आणि तृष्णेची ते जे 2 अंग आहेत, पाहिजे आणि नको. तर पाहिजे, 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 खूप पाहिजे. तो लोभ आहे. नको, 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 खतम करा, नष्ट करा, युद्ध करा. त्याला नाही पाहिजे ते, नाही पाहिजे. ते अस्तित्वच नाही पाहिजे. भव-विभव. हे पाहिजे, पाहिजे, हे नको, नको. हे पाहिजे, नको मध्ये चित्त हे ते चित्ताचं लक्षण आहे. चित्त म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. हे हेलकावे म्हणजे चित्त. जे चेतवतं, पेटतं ते. आणि ते कशामुळे पेटतं? पाहिजे, पाहिजे जे जन्मापासून चाललेलं आहे. आधी अ, जन्माला आल्या-आल्या आधी आपण रडतो. हे आपल्याला माहिती आहे. आपल्याला जरी आठवत नसला आपला जन्म, तरी दुसऱ्याचं पाहून आपण हे लक्षात येतं, की आपणही रडलेलो असू. जन्म झाल्या आधी अ, केकाळतं ते बाळ, किंचाळतं. का? त्याचं अपान मोकळं होतं. त्याचा श्वास मोकळा होतो आणि मोकळा जर होत नसेल, तर मग ते डॉक्टर किंवा ते नर्स काय करते? त्या बाळाचे पाय धरते आणि उलटं करून त्याच्या पाठीवर असं थोपटते आणि ते थोपटल्यामुळे त्याचा श्वास मोकळा होतो. जर नॅचरली नाही झाला, तर मग ते कृत्रिमरित्या एकतर मी असंही वाचलेलं आहे एका Facebookवर की कुठे YouTubeवर एक आया जी आहे म्हणजे सिस्टर आया नाही, जी काय म्हणतात त्याला नर्स. ती नर्स आहे ना, तिला दुसरं काही तिला म्हणजे डॉक्टर जवळ नसतील किंवा काय असेल तर हां, कालची सूचना परत द्यावी लागते. सती, जागृती हाच मुख्य मुद्दा आहे. तुम्ही मीट करा ना, तुमच्याकडे कंट्रोल आहे ना. मग काय? ऑडिओ व्हिडिओ तुम्ही म्यूट करा. भयंकर आहे. आता आपण लॉजिकल जंप पण मारू शकत नाही. तर कुठे आलो आपण कायेमध्ये? कायेत कुठे आलो? सांगा, तुम्ही सांगा कायेत कुठे आलो आपण? हां.
तर ते ते जे ते मी व्हिडिओमध्ये पाहिलं, का ते बाळ आहे ना, ते बाळाला म्हणजे श्वास सुरू होत नव्हता. तर त्या नर्सने काय केलं, त्याच्या तोंडात तोंड घालून त्याचा हे श्वास सुरू केला. फुंकला असेल किंवा ओढला काय असेल ते. आणि तो त्याचं अपान सुरू केलं. अपानच आधी, कारण आधी ते आतलं बाहेर यावं लागतं आणि मग आन होतो. आधी बाळ रडतं म्हणजे अपान होतंय. कारण ते कोंडी आहे, कोंडलेलं आहे ती अवस्था. तर तेव्हापासून हे चाललेलं आहे. आणि नैसर्गिक क्रिया जी आहे आनापानची, ही जी कायेमध्ये चाललेली आहे, ह्याच्या आधारे आपण म्हणजे आनापानसतीच्या आधारे आपण कायेच्या संपर्कात येतो, जाणीवांच्या संपर्कात येतो, त्याच्यातल्या सुख-दुःखांच्या संपर्कात येतो, त्यातही दुःखाच्या संपर्कात येतो आणि मग आपला दुःखमुक्तीचा विषय सुरू होतो, निब्बाणाचा विषय सुरू होतो आणि मग त्याचं कारण आपल्याला चित्तामध्ये म्हणजे इमोशन्समध्ये सापडतं. इमोशन म्हणजे लोभ-द्वेष आहेत, तृष्णा आहे. आणि त्या तृष्णेच्या संपर्कात आल्यानंतर, त्याचं भान, त्याची सती आल्यानंतर, म्हणजे चित्तानुसती आल्यानंतर आपल्याला हे कळायला सुरुवात होते, की ह्याच्यामुळे दुःख आहे. जे आपल्याला भवचक्रातल्या 12 कड्या तोही आपल्याला अभ्यासाचा विषय घेता येऊ शकतो. त्याच्यामध्ये तृष्णेनंतर जे जे उपादान गोळा करणं चाललेलं असतं, संग्रह, मग ते उपादान आणि उपादानमुळं आपण बनतो. अस्तित्व तयार होतं. भव बनतं आणि भवमुळे काय होतं, काहीतरी बनतं आणि बनल्यामुळं म्हणजे आकार, हे रूप, काया, हे आकार जो निर्माण होतो, त्याच्यामुळे जन्म आहे. कारण आकार हा वाढता आकार आहे. आकार हा ज्याला आपण वय म्हणतो, हे गर्भधारणेपासून जन्म होईपर्यंत गर्भाचा गर्भाशयामध्ये आकार वाढतोय, आणि ते भव वाढतंय आणि ते एका मर्यादेपर्यंत आलं, की जन्म हा अटळ आहे. जन्म हा अटळ आहे आणि जन्म झाला, की जे जे बाळ आधी आईच्या गर्भाशयात आईवर पोसत होतं, त्याचा संपर्क तुटतो. नाळ तोडतात. नाळ तुटते. बाहेर आल्यावर नाळ कापली जाते. आता काय? आता जिवंत राहण्यासाठी त्याची पुढची नैसर्गिक क्रिया जी सुरू होते, ती आनापानची असते. आता बुद्धांना हा फार इंटरेस्टिंग विषय लक्षात आलेला आहे, की जीवनाचं जर भान यायचं असेल आणि दुःखाचा प्रश्न सोडवायचा असेल, तर या आनापानच्या आधारे कायेमध्ये उतरा. बाहेर नाही, कायेत. कारण ते कायेतच चाललेलं आहे. म्हणून आनापानसती ही कायेत आहे. आनापानसती ही कायानुसतीसाठी आहे. बाहेर फिरण्यासाठी नाही. कायेमध्ये उतरण्यासाठी. आणि काया ही जिवंत आहे. म्हणजे त्याच्यात जाणीव आहेत, वेदना आहेत, फीलिंग्ज आहेत, त्याच्यात सुख-दुःख आहेत. दुःख हा प्रॉब्लेम आहे. तो आपल्याला सोडवायचा आहे. म्हणजे दुःखमुक्ती पाहिजे, म्हणजे निब्बाण पाहिजे. मग आपोआपच आपला पुढचा प्रश्न येतो, की आता याचं कारण काय दुःखाचं? आणि मग ते आपल्याला तृष्णेमध्ये सापडतं, बुद्धांच्या शिकवणीनुसार. आपल्याला सापडतं असं नाही. बुद्धांनी जे सांगितलं ते असं आहे, की दुःखाचं कारण जे आहे ते म्हणजे दुःख समुदय जो होतो तो तृष्णेमुळे होतो. तृष्णा म्हणजे चित्त आहे आणि ही तृष्णा म्हणजे त्याचे 2 अंग आहे. अट्रॅक्शन, रिपल्शन म्हणतो आपण त्याला. असं आहे आपण आधुनिक भाषेमध्ये. अट्रॅक्शन म्हणजे पाहिजे, 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 लोभ आणि नको, 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 रिपल्शन म्हणजे द्वेष. हटवा. पण दोन्हीतही तृष्णा आहे. कारण हटवण्यावर पण ध्यान असतंय मनाचं आणि प्राप्त करण्यावर पण ध्यान असतंय. दोन्हीकडे ते ते ओढाताण चालू आहे आणि ते दुःखाचं कारण आहे. त्याच्यात यश मिळालं तर सुख मिळतं. लोभाचा विषय प्राप्त झाला तर सुख मिळतं. लोभाच्या विषय प्राप्त झाला नाही, तर दुःख होतं. द्वेषाचा विषय जर त्याच्यात आपण यशस्वी झालं,
म्हणजे जे नको आहे ते जर घडलं, तर आपल्याला बरं वाटतं, की चला हा माणूस आपल्या समोर नको होता, ही वस्तू आपल्या समोर नको होती, ती बाजूला झाली. हां, बरं झालं. म्हणजे ज्याचा द्वेष आहे, तसंच घडलं तर आपल्याला सुख मिळतं, तसं नाही घडलं तर दुःख होतं. म्हणजे लोभ आणि द्वेष दोन्ही सुख-दुःखाची कारण आहेत. म्हणजे तृष्णा आहे सुख-दुःखाचं कारण आहे. त्यातल्या त्यात दुःखाचं कारण आहे. कारण सुख टिकून राहत नाही. दुःख मात्र सत्य असल्यामुळे ते टिकूनच राहतं. कारण तृष्णेची तृप्ती कधीच पूर्ण होत नाही. तर हे चित्त. तर तृष्णेचं भान म्हणजे चित्तानुसती आहे. आता ह्याचं जे इंटरप्रिटेशन जे चाललेलं आहे, जे शब्द आपण बोलतो, हे कुठे चाललेलं आहे? मनोधर्मांमध्ये. मेंटल इव्हेंट, मेंटल प्रोसेस त्याच्यामध्ये इंटरप्रिटेशन चाललंय म्हणून शब्द बाहेर येतात. पण ते मन चित्तामुळे विस्कळीत होतं, विचलित होतं. म्हणून आपण म्हणतो, माझे विचार भटकतात, मन भटकतंय. त्याचं कारण ती तृष्णा आहे. त्याचं कारण ते चित्त आहे. ते चित्त आपल्याला जाणवतं वेदनांमुळं. हे सगळं या कायेमध्ये आहे. म्हणून कायेमध्ये उतरावं लागतं आणि मग धम्मं कायेन पश्यति. मनोधम्म हे कायेत उतरून कळतात आणि मग ते सर्व सतीपठ्ठाण जे आहे, कायेतून वेदना, फीलिंग, वेदनेतून तृष्णा आणि तृष्णेतून विचार प्रक्रिया, ब्रेन ज्याला आपण ब्रेन म्हणतो. आता ब्रेन म्हणजे ब्रेनमधून पाठीच्या कण्यातून जे आपली नर्व्हस सिस्टम जी मज्जासंस्था काम करते आणि संपूर्ण शरीरभर ज्या नसा पसरलेल्या आहेत टॉप टू बॉटम, ती नर्व्हस सिस्टम आहे. त्याच्यामध्ये हे मनोधम्मांचा आपल्याला त्याचा ते कळतं आपल्याला, विशेषतः ब्रेनमध्ये. आता ते कसं कळतं, काय कळतं, ती इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस आहे. ती आपल्याला माहिती नाही. आपल्यातलीच आहे, पण आपल्याला माहिती नाही. परंतु सायन्सच्या आधारे जर पाहिलं, तर आपला ब्रेन म्हणजे इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस आहे. इलेक्ट्रिसिटी आहे, करंट आहे त्याच्यामध्ये. आपले विचार म्हणजे करंट्स आहेत. त्याच्यामध्ये केमिकल रिएक्शन पण आहे. म्हणून केमिकल रिएक्शनमुळं आपल्या विचार आणि चित्तामुळे जे डिस्टर्बन्स असतो, त्याच्यामुळे वेगवेगळ्या ग्रंथी स्रावतात, ते रक्तामध्ये मिसळतात आणि त्याच्यातून आपल्यामध्ये फिजिकल डिस्टर्बन्स निर्माण होतो, आजारी पडतो आपण. म्हणजे आता मेडिकल सायन्स पण सांगतात 99% आपले आजार जे आहेत हे आपल्या चित्तावर म्हणजे मनावर आधारित आहे. हे याचं याचं अवलोकन, याचा बोध जर आपण सती जागृतीच्या आधारे करून घेतला, तर त्याचा परिणाम दुःखमुक्ती आहे, निब्बाण आहे. असा हा विषय आहे. परंतु आता धम्मचक्र प्रवर्तनाच्या निमित्तानं तो विषय ॲडव्हान्स साधकांना म्हणजे पंचवर्गीयांना बुद्धांनी ज्या भाषेत समजावून सांगितला, की त्यावेळी ती भाषा ही अष्टांग मार्गाची भाषा आहे. आता इथं निब्बाण म्हणजे समाधी आहे. अष्टांग मार्गाचा 8वं अंग. ते आपण आता एक आराखडा घेऊ. अष्टांग म्हणजे समाधी आहे. समाधी पाहिजे असेल म्हणजे दुःखमुक्ती पाहिजे असेल, निब्बाण पाहिजे असेल, तर अस्तित्वाची सती आली पाहिजे. म्हणून निब्बाणाच्या आधी सती आहे. आणि सती म्हणजे सतीपठ्ठाण आहे. आणि त्याच्यासाठी आपला व्यायाम चालला पाहिजे म्हणजे प्रयत्न चालू पाहिजे. आणि ते प्रयत्न कसे चालू पाहिजेत, त्याच्यावर आपण आधी चर्चा केली. ते प्रयत्न व्यवस्थित करता यावेत, सम्यक व्यायाम व्यवस्थित व्हावा, म्हणून आपली लाईफस्टाईल व्यवस्थित असली पाहिजे. सम्यक आजीविका. सम्यक आजीविका म्हणजे उपजीविका नव्हे. पैसे मिळवायचा मार्ग म्हणजे आजीविका नव्हे. बाबासाहेबांनी त्याला लाईफस्टाईल म्हटलेलं आहे. आपली जीवनशैली आधी व्यवस्थित केली पाहिजे. म्हणजे आपण सकाळी उठल्यानंतर परत सकाळी उठेपर्यंत आपले 24 तास कसे जातात? काय करतो आपण? याचं भान पाहिजे, याची सती पाहिजे. आणि आपण काहीही करू लागलो,
आणि तरी आपण मुक्तीसाठी, निब्बाणासाठी प्रयत्न करत असू, तर ते अशक्य आहे. इम्पॉसिबल. जसं आता आपलं इथे सत्र चाललंय. आपला फोकस त्याच्यावर पाहिजे. आपली लाईफस्टाईल, आजीविका जर वेगळीच असेल काहीतरी आणि आपण लक्ष देत नाही. आपल्याला ते कळणं, प्राप्त होणं सोडा, कळणं सुद्धा अवघड आहे. म्हणून त्याच्यावर फोकस पाहिजे. तर ती सम्यक आजीविका आहे. सम्यक आजीविका जर असेल, तर आपलं वर्तन आपोआपच बदलतं, कर्मांत बदलतं, ॲक्शन बदलते. इथून शिलाचरणाची सुरुवात आहे. शील, समाधी, प्रज्ञा हा क्रम चुकीचा आहे. आधी सती पाहिजे, आधी भान पाहिजे, आधी कळालं पाहिजे, आधी समज आली पाहिजे, मग शिलाचरण सुरू होतं. शिलाचरण आधी होऊ शकत नाही. किती पठण करा आणि किती प्रतिज्ञा करा, इम्पॉसिबल आहे. आधी मला भान आलं, मी चुकतोय हे तर मला आधी कळालं पाहिजे. मग मी त्याच्यातून बाहेर पडू शकतो. मला माझा बोध झाला पाहिजे, मला माझी सती आली पाहिजे, माझी काया मला समजली पाहिजे, त्याच्याकडून काय वर्तन होतं, माझ्या जाणीवा मला समजल्या पाहिजेत, फीलिंग्ज मला समजल्या पाहिजेत, माझं चित्त मला समजलं पाहिजे, माझी तृष्णा मला कळाली पाहिजे. मग मुक्तीचा प्रश्न आहे. मग निब्बाणाचा विषय आहे आणि नंतर मग आपल्याला लक्षात येतं, अरे माझं वर्तन योग्य नाही. माझ्याकडून पानातिपात होतं, म्हणून मी डिस्टर्ब आहे. माझ्याकडून अदिन्नदान होतं, म्हणून मी डिस्टर्ब आहे. माझ्याकडून कामेसुमिच्छाचार होतं, म्हणून मी डिस्टर्ब आहे. माझ्याकडून मुसावादा होतं, खोटं बोलतो म्हणून मी डिस्टर्ब आहे. मी मद्यपान करतो म्हणून मी डिस्टर्ब आहे. मी कठोर बोलतो म्हणून मी डिस्टर्ब आहे. मी निंदा करतो म्हणून डिस्टर्ब आहे. मी व्यर्थ बडबड करतो म्हणून मी डिस्टर्ब आहे. मी लोभात आहे, द्वेषात आहे, म्हणून डिस्टर्ब आहे. मी भानावर नाही, म्हणून डिस्टर्ब आहे. हे कळाल्यानंतर आपल्याला शिलाचरण ही गरज बनते, गरज. मग तिथून पुढे शिलाचरण सुरू होतं. नाहीतर कितीही पठण करा आणि कितीही वर्ष पठण करा आणि कितीही ध्यान करा दुसऱ्या विषयाचं, शिलाचरण होणं खऱ्या अर्थाने शक्य नाही. थोडं आपण अलिप्त होतो, आपल्याला कळतं ते. परंतु त्याच्यावर वर्क कसं करायचं? काम कसं करायचं? कार्य कसं करायचं? तर आपली काया ही कार्यशाळा आहे असं मी म्हणतो. आपली काया हीच आपल्यासाठी वर्कशॉप आहे. तिथे आपल्याला कळतं की नाही, नाही शिलाचरण झालं पाहिजे. मग कर्मांत बदलतं आणि आपली वाणी पण बदलते. मग सम्यक वाचा येते. पण हे सगळं कळायला आपल्याला या जागृतीच्या आधारे सम्यक दृष्टी आली पाहिजे, मिळाली पाहिजे. सम्यक दृष्टी शेवटी येते, आधी नाही येऊ शकत. इम्पॉसिबल आहे. ते थिअरी आहे. बुद्धांनी थिअरी जरी आधी सांगितलेली असली, तरी त्यांनी आधी प्रॅक्टिस केलेली आहे. सम्यक दृष्टी बुद्ध झाल्यानंतर आली. पंचवर्गीयांना सांगताना आधी त्यांनी ते सांगितलं असावं असं सूत्र सांगताय. त्याच्यावर 100% विश्वास ठेवायलाच पाहिजे असं नाही. हे बाबासाहेबांचे संकेत आहेत. हे लक्षात घेऊ आपण. बाबासाहेबांनी असं म्हटलेलं आहे, की निकायांचंच परीक्षण करा परत. म्हणजे त्रिपिटकाचं, त्यातलं सुत्तपिटकाचं. कारण त्यांनी हे गृहत्याग अन् हे सगळे बायको पोराला सोडून ते पळून गेले. 4 दृश्य पाहिले आणि हे सूत्र असं-असं आहे. हे सगळं नंतर लिपिबद्ध झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे बुद्धांची शिकवण ही त्यांनी इंग्रजीमध्ये शब्द वापरलाय त्यांच्या मूळ इंग्रजी ग्रंथामध्ये, बुद्ध अँड हिज धम्ममध्ये. बुद्धांची शिकवण, टीचिंग आणि बुद्धांचं लाईफ म्हणजे चरित्र हे पझल बनलेलं आहे. गोंधळात टाकणारं बनलेलं आहे. म्हणून हा गोंधळ आधी दूर झाला पाहिजे. पझल हे कोडं आधी सुटलं पाहिजे, की बुद्ध नेमके कोण? सिद्धार्थ गौतम कोण? हे जर लक्षात नाही आलं, हे पझल सुटलं नाही, तर आपण पझलमध्ये आहोत. आपण गोंधळात आहोत. आपणच अडकलेले आहोत. आपल्याला आपलं भान नाही, सती नाही, जागृती नाही. म्हणून आपण त्या गोंधळातच बुद्धाचा अभ्यास करतो.
बुद्धानं असं ध्यान केलं आणि तसं ध्यान केलं. काय केलं ते कसं आहे ते ओळखायची गोष्ट आहे. ती काय म्हणतात ती जाणण्याची गोष्ट आहे. पण ते काम आपण स्वतःचं भान आल्याशिवाय कसं करू शकतो? मला माझंच भान नाही मी बुद्धाला शोधायला चाललो आणि आता निब्बाणाला शोधायला चाललो. नो, इम्पॉसिबल. क्रमाक्रमानं जावं लागेल. लॉजिकली तर्क कुठे उड्या मारतो. आता एआय बघा कुठे उड्या मारतंय. आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तुम्ही त्याला आता प्रॉम्प्ट टाका, तुम्ही त्याला प्रश्न विचारा, बुद्धांचं निर्वाण कसं होतं? तर ते धडाधड सांगेल तुम्हाला. कारण त्याच्याकडे रेडीमेड डाटा आहे, कुठून तरी येऊन पडलेला. तर त्यातलंच गोळा करून तुम्हाला सांगणार आणि त्याला आपण बुद्धांची शिकवण मानणार. तर आजच्या काळात तर बुद्ध समजणं आणखीनच कॉम्प्लिकेटेड होणार आहे, असं मला वाटतंय. कारण एवढा पसारा आपल्या समोर येईल. आधीच पसारा आता खूप झालाय. आता मी तर म्हणतो लोकांकडे ज्ञानाची अजिबात कमतरता नाही. फार ज्ञानी लोक झालेत. फार ज्ञानी झालेत आणि फार ध्यानी झालेत. आणि निब्बाण लांब राहिले. जीवनाचा उद्देश साध्य करणं हे आणखीन दूर-दूर चाललं की काय असं वाटायला लागलं. एआयनं त्याच्यामध्ये भर टाकलेली आहे. याचा अर्थ एआय वाईट आहे असं नाही. एआय स्वतःच सांगतंय, एआय कॅन मेक मिस्टेक असं एक नोटीस येते बघा त्याच्यात, आहे ना? एआय कॅन मेक मिस्टेक कारण एआय म्हणजे कोणी माणूस नाही. एआय म्हणजे ओरिजिनल इंटेलिजन्स पण नाही. तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आहे तो. तो तुमच्याशी संवाद पण करतो. कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्याशी संवाद पण करते. आता हा जो व्हिडिओ तयार झाला आहे, विवेकनं तो प्रॉम्प्ट तिथं व्हिडिओ त्याला सांगितला एआयला, की त्याच्यावर एआयला हा व्हिडिओ जर विवेकनं टाकला, तर तो त्यांचे संवाद करतो. एक बाई माणूस ते बोलतो बघा, ते कोणी बाई माणूस नाही ते, कोणीच नाही ते. ते एआयची ही आहे, टेक्नॉलॉजी आहे. ते काय आहे आपल्याला माहीत नाही. ज्यांना माहिती आहे ते तंत्रज्ञ वेगळे आहेत. तर ते ह्याच्यावर बोलतात म्हणजे एआय आणि त्याच्यात काही चुकीच्या गोष्टी पण सांगतात ते. हे पण मी पाहिलेलं आहे. काही बरोबर सांगतात. काही खूप प्रेरणा देणारे मुद्दे असतात काही-काही त्याच्यामध्ये. कारण शेवटी आपलंच उचलतात ते आणि सांगतात आणि इतरत्र असलेला डाटा तो घेतात आणि सगळं कंपाईल करून ते आपल्यासमोर मांडतात. इंटरेस्टिंग आहे ते. काही प्रेरणादायक पण आहे, पण काही कन्फ्युजिंग पण आहे. तर महत्त्वाचा मुद्दा असा आहे, निब्बाण प्राप्ती पाहिजे असेल, अष्टांग मार्ग समजून घ्यायचा असेल, तर आपल्याला जागृतीची प्रॅक्टिस केली पाहिजे. हा एक मुद्दा मला आज निब्बाणाच्या निमित्तानं सांगायचा होता. निब्बाण म्हणजे दुःखमुक्ती आहे आणि ती प्रत्येकाला आवश्यक आहे. पण ती कशी मिळेल हे जरा वेगळ्या पद्धतीनं मला सांगायची इच्छा होती. त्याच्याशी आपण सहमत असाल किंवा नसाल, तो मुद्दा नाही. त्याच्यावर तुम्ही चर्चा करू शकता, विरोध करू शकता. तुम्ही क्रिटिसाइज करू शकता, विरोध करू शकता. हा अभ्यास आहे. त्यामुळं आज मी एवढंच या ठिकाणी सांगून थांबतो.